पण कालांतराने काय झालं का जिथे जिथे दत्त मंदिर होत गेले आणि मग तिथं कीर्तन प्रवचन चालू झालं. मग आपल्या इथं होतंय ना, मग आपण तिकडे कशाला जायचं. परंतु इथे आधी तेवढी नसेल पण आधी गर्दी तेवढीच आहे. तेवढेच भक्त इथे येतात. हे मंदिर हे अतिशय पवित्र मंदिर आहे. एकदम पवित्र मंदिर आहे. या मंदिरात जो भक्ती करेल, जो इथे येऊन सेवा करेल, त्याला पूर्णत्व मिळालेलं आहे. या मंदिरापासून आमचे कैक एसटी कामगार दारू सोडलेली आहे, माळकरी झालेले आहे आणि नित्य इथं येऊन ते उपासना आज तागायत करतायत. मी श्री या आनंदवती माताची भोसले अण्णाची पुढील भोसले अण्णाची होता त्याने केले हे तर राज्य लागला तुरीत ऐसे हृदय उत्तम ऐसे नंतर घरचा नारा नमस्कार पूर्वी लागला आणि राज्याचे विलास आणि पोलीस लाईनीचे लोक इकडे यायचे होतं. बरोबर. म्हणजे इतकी गर्दी इथं व्हायची आणि खोडे बसून लोक आपल्याकडे यायचे, गाड्या घेऊन यायचे महाराष्ट्राला. आणि आता तिथं मंदिर आहे दत्त मंदिर, त्यामुळे इथला लोड कमी झाला. ओके ओके, समजलं का? बरोबर. आणि आता दुसरं असं म्हणे की कार्यक्रम भरगच्च पाहिजेत आणि कीर्तनकार चांगले पाहिजेत. तर तुम्हाला ते कीर्तनकार चांगले असले तर जास्त गर्दी होणार, पण तेवढी थोडी कमी होणार, कारण ते डिवाईड केले. आलं लक्षात? गर्दी जितकी होती ना ती डिवाईड झाली. तर ते भादवडवाले आहे ना तिथे येत नाही आपल्याकडे. अच्छा. आणि पोलीस लाईनच्या पण येत नाही. बरोबर बरोबर. अशी गडबड आहे. ते गेले तिथे दत्त मंदिर काय झालंय? तुम्हाला मी सांगतो. बोला. हे मंदिर हे अतिशय पवित्र मंदिर आहे. बरोबर. एकदम पवित्र मंदिर आहे. या मंदिरात जो भक्ती करेल, जो इथे येऊन सेवा करेल, त्याला पूर्णत्व मिळालेलं आहे. मी जवळजवळ 35-36 वर्ष हा गुरुचरित्र पारायण करतो. हा मंदिर साध्या पद्धतीने होतं, एकदम साधं मंदिर होतं. मी एस टीचंच काम करत होतो. आम्ही इकडे येऊन झोपायचो. हे शेड बेड काही नव्हतं, हे फक्त मंदिर होतं. या मंदिरापासून आमचे कैक एस टी कामगार दारू सोडलेली आहे, माळकरी झालेले आहे आणि नित्य इथं येऊन ते उपासना आज तागायत करतायत. मी रिटायर झालो तरी पण मी इथे येऊन करतोय. हा बाबू रिटायर झालाय तरी पण हा इथे येऊन करतोय. कारण या देवळाचं महात्म्य फार आहे. इकडे झालं तिकडे झालं हा प्रकार असा मी तरी मानायला तयार नाही आहे. आता कालेर कशेळी इथूनची लोकं येत होती, कांब्याची लोकं येत होती. पण कालांतराने काय झालं का जिथे जिथे दत्त मंदिर होत गेले आणि मग तिथं कीर्तन प्रवचन चालू झालं. मग आपल्या इथं होतंय ना, मग आपण तिकडे कशाला जायचं. परंतु इथे आधी तेवढी नसेल पण आधी गर्दी तेवढीच आहे. तेवढेच भक्त इथे येतात. आमचे परमगुरू कैलासवासी दत्तात्रय पवार यांनी इथे फार मेहनत घेतलेली आहे. हे जे दिसतंय आपल्याला मंदिर हे त्यांच्या मेहनतीतनं साकार झालेलं मंदिर आहे. स्वतःच्या घरात ते अन्न नेत नव्हते, परंतु इथे पहिले सर्व पूर्वत होते. त्यांच्याकडे काही नसताना त्याने दिलं आणि त्यांना आशीर्वाद असा मिळाला की इथे ते बसून पोथी वाचत असताना ते दत्तरूपी झाले. त्याच्यानंतर त्यांचे मुलगा सचिन झाला, संजीव झाला, आमची वहिनी झाल्या. यांनी या प्रकारे चांगल्या प्रकारे इथे गुरुचरित्र पारायण, गुरुचरित्र ते पठण ही नुसती 7 दिवसापुरती नाही आहे. मला दत्ता पवार काका बोलायचं मी त्यांना, दत्ता पवार काका नेहमी बोलायचे की राजा आपल्या घरात काही नसलं तरी आपण भागू शकतो, परंतु इथे नाही. इथे हार पाहिजे तर हार पाहिजे, तेल पाहिजे तर तेल पाहिजे, अगरबत्ती पाहिजे तर अगरबत्ती पाहिजे. अशा प्रकारे ते इथे काम करत होते. त्याप्रमाणे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची मुले काम करतात. आज तो सचिन त्याची स्वतःची नोकरीच्या रजा घेतली, 8 दिवस त्याचा पगार मुकला असेल, परंतु इथे तो सेवा भक्ती करतो. मी दत्त महाराजांना सांगतो की त्यांना त्यांच्या परिवाराला सुखी समाधानाने ठेव अशी या गुरुचरित्र पारायणानिमित्त विनंती. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आणि ॲक्च्युली कसं आहे, हल्ली जे मोठे मोठे बॅनर्स होर्डिंग लागतात त्यामुळे लोकांचा कल जास्त तिकडे वाढलाय. म्हणजे देखावा जो आहे ना, म्हणजे दिखावापणा जास्त वाढला. त्यामुळे मुळात कीर्तनकार आहे ना हेच चांगले. आणि आता प्रत्येक कीर्तनकार 25 कलेक्शन तेवढं जमत नाही आपल्याकडे. बरोबर. पैशाचा खेळ आहे. 25,000-30,000 रुपये मागतात चांगले कीर्तनकार येण्यासाठी. तेवढे आपण नाही जमा होऊ शकत ना. आपल्या इथून आपलं जेवढं होईल तेवढं आपण कीर्तन चालू ठेवलं. आणि झालं काय म्हणजे का, जसं अगोदर म्हणजे दत्ता पवार करायचेच नाही ते, पण ते वारले त्यानंतर कसं करायचं ते ह्या का 3 दिवस सप्ताह करायचा मेलं नाही.
आपल्याला 8 दिवस जसा आहे तसा करायचा पण केला आणि तो आता कंटिन्यू झाला. बरोबर. आता होईल, वाढेल अजून. सगळ्या प्रयत्न केले, सभासद कमी करणारे वाढतील. आम्ही पण लहानपण इथेच एकत्र राहून खाणं पिणं नाही पण- सर्व सर्व काही घडलेलं नाही, काही वाढलेलं नाही. त्याच्या कृपेने सर्व चांगलंच काम बरोबर झालं. बरोबर. जेही होते ते या पवित्र मंदिरात चांगलंच होते आणि चांगलंच घडणार आहे. त्याबद्दल आपल्याला या क्वेश्चनच्या मनात आणण्याची गरजच नाहीये. काही काय कमी झालं का? नाही कमी झालं. आम्ही सांगतो कमी झालेलं नाही. कारण त्याची जेवढी कृपा आमच्यावरती आहे ना, त्याच्यापेक्षा दुप्पट कृपा हे कमी नाही झालं, पण आपले भक्तगण कमी झाले. हे वाचलंच आहे ना, हे आमच्या लायकीचं नाहीये, आम्ही वाचू शकत नाहीये. अच्छा. परंतु त्याच्या कृपेने आणि दत्ता पवार जे कैलास दत्ता पवार साहेब यांनी जे आम्हाला आशीर्वाद दिले, आमचे परमगुरू जोशी महाराज इथे होते, त्या व्यासपीठावर तेच बसायचे. ही पुस्तकं ग्रंथ त्यांनीच आणून दिलेले. त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही हे करतो. ओके ओके, चालू दे. आणि सगळी सुरुवात आहे ना खरी. आज जोशी बुवा, दत्ता पवार, भानुशाली, आणखी पांडव म्हणून हे 4-5 पांडव असं मिळून हे छोटं मंदिर बांधलं त्या लोकांनी. आणि त्यातून हे प्रेरणा नंतर ते वाढत गेलं सर्व असं. आणि ती पण कंटिन्युटी झाली आता. आहेत, आहेत. वयस्कर झालेले, उद्या येतील. उद्या वयस्कर झालेले. आणि गुरुवारचा होम हवन पण अजून पण नित्यनियमित चालू आहे. ते होम करतात. गुरुवारचा होम करते, जरी तुम्ही बोला ना. बाप्पाचा कार्यक्रमाचा ते हे पुढे करतात. चालवतात. ओळखतो मी त्यांनी कंटिन्युटी चालू आहे. त्यांना ओळखतो. पुराणामध्ये काम करून ते होम हवन दर गुरुवारी ते नियमित गायत्री चालू आहे. गायत्री यज्ञ. हा. छान. म्हणजे पवार साहेबांनी जे गायत्री पठण चालू केलं होतं, ते गायत्री पठण आज तागायत चालू आहे. गायत्री एक मिनिट बोलतो. गायत्री यज्ञाची प्रथा अशी आहे का इथे मुक्याला बोलता झालं, मुका माणूस तो बोलता झाला. आपल्या मुलं होत नव्हती, त्यांना मुलं झालेली आहे. आणि ही ॲक्च्युली घटना आहे, आम्ही बघितलेली आहे ती. आणि म्हणून ते गायत्री यज्ञ होऊ नये आणि कोणाकडे 1 रुपया न घेता त्याची सामुग्री स्वतः आणतात आणि गायत्री यज्ञ करतात. जय सद्गुरू. श्री गणेशा.